दादी स्टार्ट। मी नजीर चौगले, श्रमिक मुक्तीदल संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कोल्हापूर। श्रमिक मुक्ती दलाचे नेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे जे आपलं आंदोलन सुरू आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही 30 दिवस त्या ठिकाणी थांबलो। प्रामुख्याने आमचा विषय याच्यामध्ये 3 विषय आहेत। त्या विषयामध्ये आम्हाला जमीन मिळाली पाहिजे, त्या जमिनीला पाणी मिळालं पाहिजे आणि घर बांधणे अनुदान 1,65,000 रुपये मिळालं पाहिजे। आणि 29 जानेवारीला आंदोलन आमचं सुरू झालं त्यावेळेला ज्या त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यावर आम्हाला 10 दिवसामध्ये तुमच्या निर्वनीकरणचा जो प्रस्ताव 18 वर्ष प्रलंबित आहे त्याच्यासाठी दिल्लीला जाऊन परवानगी घेऊन तुम्हाला ती जमीन वाटप करतो असं दिलं होतं आश्वासन, पण ते 10 दिवसामध्ये आश्वासन काही पाळलं गेलं नाही। आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 21 फेब्रुवारीला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुमचं परत 10 दिवसामध्ये जे काय आहे ते तुमच्या प्रस्तावाबद्दल आम्ही दिल्लीला जे मंजुरी आहे ती 10 दिवसामध्ये मिळेल, ती 10 दिवसामध्ये मिळाली नाही। एकूण 20 दिवसामध्ये आम्हाला काही मिळालं नाही। आम्ही त्या ठिकाणी 30 दिवस थांबलो आणि 30 दिवस थांबूनसुद्धा काही हालचाल होत नाही। म्हणून मग आम्ही निर्धारानं केलं की जर आम्हाला इकडली जमीन 26 वर्ष विस्थापित होऊन जर मिळत नसेल तर आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो, आमचं कुटुंब कसं जगायचा प्रश्न निर्माण होतो आणि असा हालाकीचा जीवन जगण्यापेक्षा ह्या ठिकाणी आम्ही मूळ गावाला आम्ही पूर्वी सुखानं नांदत होतो त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्ही ताब्यात घेण्यासाठी आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलं की जर तुम्ही आम्हाला या 10 दिवसामध्ये काही जर त्याच्या बाबतीतली माहिती दिली नाही आणि ती जमीन आम्हाला या ठिकाणी मिळणार का नाही मिळणार ही माहिती दिली नाही तर मूळ गावाला आम्ही जाणार आहे पायी चालत। आणि ते नोटीस देऊनसुद्धा काही हालचाली झाल्या नाहीत। म्हणून मोठ्या निर्धारानं आम्ही सगळे महिला पुरुष जी मुलं बाळकं आहेत ती सोबत घेऊन आमचे मूळची जी गावं आहेत कोल्हापूर जिल्ह्यातली 6 गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं 1 गाव अशी 7 गावं ज्या जमिनी आम्ही पूर्वी कसत होतो त्या जमिनीवर ताबा घेणार, त्या जमिनी आम्ही त्या ठिकाणी कसवणार। आणि ज्या वेळेला जर तुम्ही आम्हाला इकडे जमिनी दिल्या ते दिल्लीचा 318 हेक्टरचा प्रस्ताव आणि 215 हेक्टरचा प्रस्ताव याला मंजुरी मिळाली, त्या जमिनीला पाणी देण्याची व्यवस्था झाली। अशा पद्धतीनं जर तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर त्या जमिनी इथं ताब्यात घेतल्याच्या नंतर वरच्या जमिनी आम्ही सोडणार, अन्यथा सोडणार नाही। आणि इकडं यांनी ज्या जमिनी दिल्याच नाही तर कायमस्वरूपी जमिनीवर ताबा मिळून पहिल्यासारखे आम्ही तिकडं घरं झोपड्या बांधून राहून त्या जमिनी आम्ही कसणार। अशा पद्धतीनं आम्ही निर्धारानं मोठ्या संख्येनं चाललो आहे। आणि आज आमचा सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला आहे। आज आमचा पायी चालायचा 4था दिवस आहे आणि असा दर मजल करत आम्ही चांदोली अभयारण्यामध्ये आमच्या मूळ गावी आम्ही जातो आहे। मी नजीर चौगले, श्रमिक मुक्तीदल संघटना कोल्हापूर। मारुती स्टार्ट बोला। आम्ही 25 वर्ष झाली पुनर्वसन झाले त्याला, आमचं 25 वर्ष झाली पुनर्वसन झाले त्याला। तिथपासून आम्हाला जमीन दिलेली नाही। ही जमीन आम्ही मागण्यासाठी आज 26-27 दिवस झालं कोल्हापुरात आम्ही या मांडून बसलेलो आहे फॉरेस्ट ऑफिसवर। पण कुठल्याही या अधिकाऱ्यांना आम्हाला काही शब्दात कुठलं काही सांगितलेलं नाही। म्हणून आम्ही आता निर्धार असा केला आहे
की आमच्या मूळ गावी जायचं आणि आमच्या मूळ गावीच्या जमिनी होत्या त्या आमच्या ताब्यात घ्यायच्या आणि त्या आम्ही कसून खाणार, त्याच्यासाठी आम्ही मूळ गावी चाललो. जो आमचा निर्धार जो आम्ही केला आहे, जो आम्ही पक्का केला आहे, आम्ही मागं सरणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि असं मला म्हणायचं आहे सरकारला की ह्या सरकारनं ज्या वक्ताला आमच्या जमिनी घेतल्या त्या वक्ताला आमचा ताबा होता आणि आता म्हणायला लागलं की तुमचा ताबा नाही, आमचा ताबा आहे. हे आम्ही पटवून येणार नाही. त्यांचा जर ताबा असेल तर हे आम्ही पटवून येणार नाही. आम्ही ह्या निर्धार जे केला आहे आंदोलनाचा की आम्ही मूळ गावी जाणारच आणि त्या ठिकाणच्या जमिनी आम्ही आमच्या ताब्यात घेणारच आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही ठरवून आलेलो आहे. माझं नाव स्टार्ट बोला. आम्ही आता आम्हाला मीटिंग लावली नाही तर आम्ही ही जाणारच आहे. आम्हाला आता कंटाळा आला आहे. 25 वर्ष झाले आमच्या मुलांचं शिक्षण होत नाही, आम्हाला जिमनी दिल्या जात नाही आणि आम्ही जाणार म्हणजे जाणार. आणि आता ती जोपर्यंत मीटिंग लागत नाही तर आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आम्हाला आता कंटाळा आला आहे. मग त्या जमिनी तुमच्या पहिल्या शासनाला दिलेल्या आहे सर, तुम्ही ती शासनाचं आता त्याच्यावर नाव आहे, मग ते तुम्हाला शासन थांबून देणार का? त्यांनी नाही दिलं तरी आम्ही आमच्या जागेवर जाणार आहे. हा तुमचा हे आमचा निर्धार आहे सगळ्यांचा. माझं गाव चांदेर. 1998-99 आमचं पुनर्वसन झालेलं आहे. पुनर्वसन झाल्यापासून ह्या शासनाला आम्हाला आहे असं नुसती आश्वासनं दिली, कुठलंही काम आमचं केलेलं नाही. फक्त आश्वासन द्यायची. अधिकार बदलला जातो, अधिकारी बदलला की तो 5 वर्ष काय करत नाही, दुसरा येतो, दुसरा आला तरी तोही काय कुठलं काम करत नाही. असेही करत करत आमची 25 वर्ष पूर्ण झाली, तरी या शासनानं आमचं कुठलं काम केलेलं नाही. आम्ही गेले आता 33-34 दिवस आम्ही आंदोलन आमचं चालू आहे. हे अधिकारी आम्हाला टोलवाटोलवीचं काम करतात. आम्ही दिल्लीला जाणार आहे, दिल्लीला मिटिंग घेणार आहे, दिल्लीला मिटिंग झाली की मग आम्ही तुम्हाला सांगतो, मग आम्ही तुम्हाला JR देतो. हा फसवेगिरीचा शासनाचा धंदा चालू आहे. हा शासनाचा धंदा चालू झाल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही आमच्या गावी जाणार. जोपर्यंत तुम्ही आम्हाला जमिनी देत नाही, दिलेल्या जमिनीला तुम्ही पाणी देत नाही आणि आम्हाला घरबांधणी अनुदान जे आहे 1,65,000 हे तोपर्यंत तुम्ही आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही मागं फिरणार नाही आहे. ज्या वेळेला आम्हाला आमच्या जमिनी परत देशील त्यावेळेला आम्ही आमचा निर्णय बदलू, तोपर्यंत आमचा निर्णय बदलणार नाही. आमच्या मूळ गावी आम्ही जाऊन आमची जमीन कसणार आणि आम्ही तिथंच राहायचा हा निर्णय घेतलेला आहे. हा आमच्या संघटनेचा निर्णय आणि आमचाही निर्णय आहे.